सूर्यास्त आपल्याला शिकवतो की शेवट सुद्धा किती सुंदर असू शकतो. फक्त आपली गाडी आणि आपले विचार योग्य दिशेने असायला हवेत. आज सकाळी लॅपटॉपच्या जागी गाडीची स्टेअरिंग आली आहे हातात, कारण मी चाललो आहे हर्षल सोबत पुण्याला. आज वीकचा मधला दिवस असल्यामुळे ट्रॅफिक पण खूप कमी होती. घाटात मध्ये एक शंकराचं देऊळ आहे. आम्ही नेहमी येता जाता तिथे थांबतोच. जेव्हा आम्ही इथे पोचलो तेव्हा क्लायमेट पण एकदम मस्त झालेला. 5 मिनिटाचा ब्रेक कधी कधी इथे अर्धा तासाचा होतो. हर्षल आमच्या मागे होता. थोडा वेळ त्याचा वेट केला, तेवढ्यात तो पण आला. मग आम्ही देवळात जाऊन दर्शन घेतले आणि परत निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. मध्ये भूक लागलेली म्हणून हे जोशी वडेवाल्यावरती थांबलो. इथे पोटभर नाश्ता करून पुढचा प्रवास केला चालू. आता हर्षलने गाडी चालवली, कारण आम्ही त्याची गाडी एका जागेवर पार्क करून पुढे आलेलो शॉपिंग करायला. तान्यासाठी हा ड्रेस मला आवडला म्हणून तो घेतला आणि थोडीशी अजून शॉपिंग करून परत निघालो आम्ही इथून बाहेर. आता जेवायचा टाइम झालेला म्हणून आम्ही थांबलो फेमस शिवराय ढाब्यावर. इथे थांबण्याचं एकच कारण असतं की तो यांचा स्पेशल अख्खा मसूर, ज्याची टेस्ट खरंच खूप चांगली आहे. तिथे बसल्या बसल्या समोर आपल्याला होतात महाराजांचे दर्शन. फक्त जेवणच नाही तर इथलं वातावरण पण एकदम मस्त आणि मनाला भुरळ पाडणारं होतं. आता जेवण झालं आणि परत निघायची वेळ आली. इथून आम्ही निघालो पेट्रोल पंपावर. हर्षल लागला त्याच्या CNGच्या लाईनमध्ये आणि मी पेट्रोल फुल करून परत निघालो गोरेगावला यायला. येताना हा सनसेटचा व्ह्यू बघून मन एकदम प्रसन्न आणि तृप्त झालं होतं. अख्ख्या दिवसाचा थकवा जणू मिनिटातच गायब झाला होता. आजच्या अशा सगळ्या धावपळीनंतर व्लॉगचा झाला आहे